हॅपीनेसची डेफिनेशन काय आहे तुमच्यासाठी? कधी विचार केलाय? कधी विचार केला शेवटची अशी कुठली गोष्ट झाली होती ज्याच्यानंतर तुम्ही खूप खुश झाला होतात? किंवा जो हॅपीनेस खूप वेळेपर्यंत राहिला होता? किंवा अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही कधीही केली तरीही तुम्हाला खूप चांगलं फील होतं? नाही विचार करत ना आपण? आज आपण अशा वेळेमध्ये जगतोय ना, जिथे सोशल मीडियाचा इम्पॅक्ट एवढा आहे आपल्यावरती, की रील स्क्रोल करताना एखादी गोष्ट दिसली, की आपल्याला असं वाटतं ती गोष्ट माझ्याकडे जेव्हा येईल किंवा ती गोष्ट जेव्हा मी घेईन, तेव्हा मी हॅपी होईन. म्हणजे एखाद्या माणसाने एखादी सुंदर कार घेतली, तर मग ती कार जर माझ्याकडे असती ना, तर मी खुश झालो असतो. किंवा एखादी सुंदर मुलगी चालली, तिने एखादा सुंदर आउटफिट घातलाय, तर तो जो आउटफिट आहे ना, तो एक्सपेन्सिव्ह आहे. तो जो टॉप आहे तो खूप एक्सपेन्सिव्ह. जर तो माझ्याकडे असता ना, तर मला खूप छान वाटलं असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही घेईन ना, तेव्हा मी खूप खूप खुश होईन. किंवा खूप क्लिअर स्किन हवी आहे, कोरियन स्किन हवी आहे. म्हणजे जेव्हा माझी स्किन कोरियन ग्लास स्किन होईल ना, तेव्हा मी जेव्हा पण आरशात बघेन ना, तेव्हा मला खूप सुंदर फील होईल. तोपर्यंत माहिती नाही. कसं आहे ना, भरपूर मटेरिअलिस्टिक गोष्टींकडे चाललोय आपण, की एखादी गोष्ट मिळेल तेव्हा मी हॅपी होईन. एखादी गोष्ट घेईन तेव्हा मी हॅपी होईन. एखादी गोष्ट घडेल तेव्हा मी हॅपी होईन किंवा मग ही गोष्ट झाली असती तर मी हॅपी झाले असते. पण तोपर्यंत काय आहे? म्हणजे तोपर्यंत असंच जगायचंय का? की दुसऱ्याचं बघायचं, भेटेल तेव्हा होईल, नाही झालं तर मग काय? नमस्कार, मी जान्हवी आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या मटेरिअलिस्टिक नाहीयेत. म्हणजे ज्या तुम्हाला प्युअर हॅपीनेस देऊ शकतात. आता असं नाहीये की ह्या 8 गोष्टी तुम्हाला हॅपीनेस देतीलच. म्हणजे त्या मला हॅपीनेस देतात. त्याच्यामुळे त्या मी लिहिल्यात. पण असंही नाहीये की त्या तुम्हाला हॅपीनेस देणारच नाही. म्हणजे त्याच्यातल्या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. मे बी त्या तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त हॅपीनेस देऊ शकतात. आणि खूप छोट्या गोष्टी आहेत. खूप काही मोठं करायचं नाहीये तुम्हाला. पण लाँग टर्ममध्ये ना आपल्याला खुश राहण्याची गरज आहे. कारण प्रत्येक वेळेला फक्त करिअरच्या मागे, सक्सेसच्या मागे, हार्डवर्कच्या मागे धावत राहणं, ह्याच्यामध्ये पण भरपूर वेळेला बर्नआउट होतो. खूप वेळेला एक्झॉस्ट होऊन जातो आपण. खूप ओव्हरवेल्मिंग फील होतं. खूप डिप्रेस्ड फील होतं. फेल्युअर झाल्यासारखं फील होतं. म्हणजे फेल झालं असं फील होतं, की आपण काहीच करू शकणार नाही लाईफमध्ये, असं फील होतं. तर जेव्हा पण तुम्हाला हे फील होईल ना, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी हॅपी करतील किंवा इन जनरल पण ह्या गोष्टी तुम्हाला हॅपी करू शकतात. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जाणून घ्या या गोष्टी आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आता. पहिली गोष्ट आहे अ हॅपीनेस जार. आता हे काय आहे मी तुम्हाला सांगते. ही एक तुम्हाला बरणी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये छोट्यात छोटी गोष्ट झाली, त्याच्याने तुम्हाला हॅपी फील होतंय. तुम्हाला चांगलं वाटतंय. ती गोष्ट तुम्हाला एका शीटवर लिहायची आहे आणि तिला फोल्ड करून ह्याच्यामध्ये टाकायची. आता माझा गोल काय आहे, की मला हे 31 डिसेंबरला 31 डिसेंबर 2025 मला ह्याला खोलायचंय आणि मग मला बघायचंय, की त्याच्यावरती मी काय लिहिलंय, किती गोष्टी माझ्या लाईफमध्ये चांगल्या झाल्यात. तुम्ही इन जनरल पण तुम्हाला जेव्हा लो फील होईल, तुम्हाला वाईट वाटत असेल, ओव्हरवेल्मिंग फील होत असेल किंवा काहीच तुमच्या लाईफमध्ये चांगलं होत नाहीये, असं फील होत असेल, तुम्हाला फक्त हिला ओपन करायची, रँडम कुठलीही चीट उचलायची, तिला खोलायची आणि ते वाचायचंय. मी लिहून देते, तुम्हाला हॅपी फील होणार. कारण तुम्ही हॅपी गोष्टी लिहिल्यात. तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टीमध्ये तुमच्या लाईफमध्ये झालेल्या खूप साऱ्या हॅपी गोष्टी आहेत. त्याच्यामुळे रँडमली जरी तुम्ही त्या कडे बघितलं ना, तरी तुम्हाला बघता क्षणी असं वाटेल, की चला आजचा दिवस वाईट गेला तर काय झालं? एवढ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये चांगल्या होतात आहेत. सो एक बरणी घेऊन त्याच्यामध्ये चिट लिहिणं भरपूर मोठी गोष्ट नाहीये. छोटंसं आहे ते, पण खूप मोठा इफेक्ट होतो या गोष्टीचा आणि मला वाटतंय, की तुम्ही ते ट्राय करावं. दुसरी गोष्ट आहे जर्नल. आता ही नॉर्मल जर्नल नाहीये, जी रोज लिहितो आपण, ज्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड किंवा ह्या सर्व गोष्टी लिहितो, ही ती जर्नल नाहीये. ही मी रँडम मागवलेली आहे. मला ह्याच्यामध्ये आता तुम्ही ह्याला क्राफ्टी जर्नल म्हणा, ड्रीम जर्नल म्हणा, ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणा किंवा नॉर्मल तुमची हॅपीनेस जर्नल म्हणा, तुम्हाला वाटेल ते म्हणा. तुम्हाला फक्त असं एक हे घ्यायचंय, नॉर्मल वही पण चालेल, की आता मी एक छान मला काहीतरी क्रिएट करायचंय, सो मी ही विकत घेतली आणि खूप स्वस्तात मिळून जाते बाय द वे. सो हिच्यामध्ये मला
असं क्राफ्ट करायचंय किंवा ह्याच्यामध्ये मला असं नॉर्मल ड्रॉ करायचंय. कधी-कधी मला काहीच चांगला फील होत नसलं ना, की एखादी गोष्ट नॉर्मली जरी ड्रॉ केली, ती सुंदर ड्रॉ झाली, की मला खूप छान वाटतं. सो मला ते करायचंय ह्याच्यामध्ये. माझे ड्रीम्स असतील, माझे गोल्स असतील, माझं मोटिव्हेशनल काही गोष्टी असतील, काही अफर्मेशन्स असतील किंवा माझ्याबद्दल चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी असतील किंवा माझ्या फ्युचर सेल्फसाठी मला जे लेटर लिहायचंय ते असेल. मला ते सगळं ह्या बुकमध्ये ठेवायचंय. आणि जेव्हा पण मला कसंही हे होईल किंवा जेव्हा मला वाईट वाटत असेल, जेव्हा मला वाटतं की माझा दिवस चांगला जात नाही किंवा मी खूप लेझी फील करतीये किंवा आजच्या दिवशी मी काहीच चांगलं केलेलं नाहीये. मला उठून ह्या जर्नलमध्ये काहीतरी लिहायचंय, काहीतरी करायचंय, काहीतरी क्राफ्ट करायचंय, काहीतरी ड्रॉ करायचंय, काहीतरी पेंट करायचंय. मला जे वाटेल ते मला त्याच्यामध्ये करायचंय. कारण दुसरं फक्त सोशल मीडिया स्क्रोल करायला किंवा चांगलं वाटत नाहीये, लेझी फील होतंय म्हणून Instagram ओपन केलं आणि बघत बसलं, त्याच्याने तुम्ही आणखी ओव्हरवेल्म व्हाल. त्याच्याने तुम्हाला आणखी डिप्रेस्ड व्हायला होईल. अशा काही गोष्टी ज्या आता मी तर म्हणते कोणी करायला बघत नाही, कोणाला लक्षातही येत नाही, की अशा काही गोष्टी असतात. ह्या केल्याने जो आनंद मिळतो ना, जे बोलतात ना आपण लहान होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींमधून सुख मिळायचं. आपण अजूनही तेच आहोत ना. मन आहे ना कुठेतरी, ते लहानही आहे. मे बी ह्याच्याने तुम्हाला काहीतरी चांगलं फील होईल. मे बी. सो आय थिंक यू शुड ट्राय दिस टू. एकदा ट्राय करायला हरकत नाहीये. आता तिसरा आणि चौथा आहे तो थोडासा रिलेटेड आहे आणि खूप रँडम आहे, खूप नॉर्मल आहे, खूप बेसिक आहे, पण ते खूप इम्पोर्टंट आहे, खूप इफेक्टिव्ह आहे असं मी सांगेन. तिसरा आहे ड्रेसिंग अप नाईस. म्हणजे नॉर्मली सकाळी तुम्ही उठलाय, तुम्हाला काहीच करायची इच्छा नाही. तुम्हाला फक्त एक चांगला आउटफिट घ्यायचा आहे. तुम्ही शॉवर घेतला, तुम्हाला एक चांगला आउटफिट घ्यायचा आहे, वेअर करायचा आहे. एखादा चांगला आवडता लिप बाल्म लावायचा आहे, थोडेसे केस सेट करायचे, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सुंदर दिसाल. तुम्हाला सुंदर दिसायची गरज आहे. त्याच्यासाठी खूप सारं फाउंडेशन लावायची गरज नाहीये किंवा लिपस्टिक किंवा हे ते करायची गरज नाहीये. तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते. बेसिकली तुम्ही जिथे चांगले दिसताय ते. कारण हे करताना ना, जेव्हा पण तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये आरशामध्ये बघाल ना, तुम्हाला असं वाटेल, "ओह माय गॉड! मी आज छान दिसते." एक छोटासा मोमेंट, पण तो तुम्हाला हॅपी करेल. "नाही, घ्या माझ्याकडून तो हॅपी करेल तुम्हाला." असं नाही की तुम्हाला रोज खूप जास्त हे करायला जायचंय. म्हणजे मी पण काही एवढं हे करत नाही. पण मी माझा आउटफिट चूज करायला एफर्ट्स घेते आणि मी जाते. मी थोडंसं मला आवडेल ती गोष्ट करते आणि मला माहिती आहे ते मला हॅपी करणार आहे. सो ते मला हॅपी करतं. त्याचबरोबर चौथा जो आहे, एखादा छान परफ्यूम. जेव्हा आपल्याला एखादी सुंदर स्मेल येते ना, तेव्हा बघा आपल्याला खूप छान वाटतं. एक रँडमली छान वाटतं. म्हणजे कोणीतरी असं बाजूने गेलंय, त्या मुलीच्या परफ्यूमचा वास खूप सुंदर आलाय. असं वाटतं वॉव! किती छान आहे. एखाद्या फुलाचा वास, व्हॅनिलाचा वास, तुमचा फेव्हरेट एखाद्या याचा वास. सो एखादा नॉर्मल परफ्यूम घ्या. खूप स्वस्तामध्ये खूप चांगले परफ्यूम्स मिळतात ऑनलाईन. बेला विटाचे पण खूप छान आहेत. त्यात Meeshoवरती खूप आहेत 2-3 परफ्यूम्स ज्यांची स्मेल खूप सुंदर आहे. त्यात अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत. सो एखाद्या चांगल्या परफ्यूममध्ये इन्व्हेस्ट करा. जो तुम्हाला थोडासा पल्स पॉइंटवरती मारायचा आहे, जो लाँग लास्ट करतो. जर तरी पण तुमचा लाँग लास्ट करत नसेल, तर थोडासा Vaseline तुमच्या पल्स पॉइंट्सवर लावायचा आहे आणि त्याच्यावरती तो परफ्यूम हे करून द्यायचा आहे. त्याची स्मेल येत राहते आणि जेवढी ती स्मेल येते ना, तेवढं ते छान वाटतं. मी करते हा एक्सपेरिमेंट. मी आजकाल रोज करते. ह्याच्या आधी मी आय वॉजंट अ परफ्यूम फॅन. माझ्याकडे एक अ, हे होता, लाइक एक परफ्यूम होता, जो मी कधीतरी जाताना मला लक्षात यायचं, की मला करायचा आहे स्प्रे किंवा मग तो विसरून जायची मी. आजकाल मी आहेत माझ्याकडे 2 ज्याच्यामधला अल्टरनेट मी ट्राय करते आणि जेव्हा पण ती स्मेल येते ना, खूप छान वाटतं. खूप छोटीशी गोष्ट आहे ही. काहीच जास्त नाहीये. पल्स पॉइंटवर परफ्यूम मारणं खूप मोठी गोष्ट नाहीये ऑब्व्हियसली. पण ते छान वाटतं. म्हणजे एकतर तुमचा स्मेल छान येतोय. त्यात तुम्ही ड्रेस्ड अप झाल्यावरती तुम्ही तो परफ्यूम मारलाय. सो ते पण एक रिलेट झालेलं आहे तिथे, की तुम्हाला पण जेव्हा स्मेल येईल तेव्हा तुम्हाला छान वाटेल. त्यात तुम्हाला असं वाटेल, "ओह! आज मी स्मेल छान करत होती. त्यात आज मी आरशासमोर खूप सुंदर दिसत होते." खूप छोटीशी गोष्ट आहे. खूप मोठा इम्पॅक्ट आहे. एकदा ट्राय करा. तुम्ही मला सांगाल येऊन, की तुम्हाला किती छान वाटलं हे केल्यानंतर. सो एकदा हे ट्राय करणं जरुरी आहे. आता 5th आहे कुकिंग. प्रत्येकाला शौक नसतो कुकिंगचा. आय नो. पण आजकाल वी कॅन से गरज आहे ती. कारण बाहेरचं खूप जास्त खातो आपण, जंक खूप खातो आपण. पण तेच आपण घरात बनवू शकतो YouTubeवरचा एखाद दुसरा व्हिडिओ बघून आणि कुकिंग ही गरज आहे. ती काय अशी हॉबी म्हणून हे करायची गरज नाहीये. एखाद्या वेळेला तुम्हाला एखादी गोष्ट छान वाटली, पण एकतर तुम्हाला ऑर्डर करायला हे नाहीये किंवा मग ऑर्डर करायची इच्छा नाहीये किंवा मग तुम्हाला बनवता येत नाहीये. मग तुमचं मन मारायचं, हे करायचं. तुम्ही एकदा ट्राय करून बघा कुकिंग. तुम्हाला एखादी गोष्ट आवडते, त्याचे इन्ग्रीडियंट्स आणा आणि ते ट्राय करा बनवायला. मी मी भरपूर वेळा ट्राय केलंय हे. मी जास्त काही वेगळे एक्सपेरिमेंट्स करत नाही. मला जे
चांगलं वाटतं की मला करायचंय, मी फक्त तेवढंच करते. जसं मला माझा जेव्हा मूव्ही टाईम असतो, तेव्हा मला पास्ता बनवायला आवडतो. सो मी पास्ता ट्राय करते. वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करते. वेगवेगळे इन्ग्रीडियंट्स टाकून ट्राय करते. सो आजकाल मी 2 ते 3 प्रकारचा पास्ता बनवू शकते, जो मला आवडतो. त्यात मला हॉट चॉकलेट आवडतं. मी 2-3 ठिकाणी ट्राय केलं, पण मला ते तेवढं आवडलं नाही. मग मी घरी ट्राय केलं 2-3 गोष्टी ॲड करून. त्यात पण मी आधी डेअरी मिल्कने बनवला, तो थोडा ॲव्हरेज वाटला मला. मग मी डार्क चॉकलेट, कोको पावडर मिक्स असा बनवला आणि तो छान वाटला मला. सो ह्या गोष्टी त्यात मी एकदा केक ट्राय केला होता, जो बनवतानाही मला खूप छान वाटत होतं आणि तो बनल्यावरही मला खूप छान वाटत होतं. सो ती फीलिंग तुम्ही एक्सप्रेस नाही करू शकत. त्या मोमेंटमध्ये एक वेगळा हॅपीनेस आहे. त्यात पण जेव्हा आपण तो टेस्ट करतो ना, ओह माय गॉड! ठीक आहे, नाही चांगला झाला, दॅट्स फाईन. एकदा ट्राय करा, दोनदा ट्राय करा, तीनदा ट्राय करा. तो चांगला होणार आणि ही गोष्ट करताना हॅपीनेस मिळतेच. तुमची फेव्हरेट गोष्ट जिच्या लाइक यू आर लुकिंग फॉरवर्ड टू ईटिंग दॅट थिंग. तुमच्या हाताने तुम्ही ती बनवली आहे. ओह माय गॉड! त्याची मजा वेगळी असते. ट्रस्ट मी. त्यात 6th गोष्ट आहे आता, ती म्हणजे मूव्ही टाईम. जसं मी हे केलं, माझा पूर्ण कधी-कधी आठवडा प्लॅनिंग करण्यामध्ये, शूट्स करण्यामध्ये, एडिटिंग्समध्ये किंवा ब्रँड्सना पिच करण्यामध्ये जातो. भरपूर वेळेला मला वेळ नाही भेटत किंवा ध्रुवीला कधी-कधी बरं नसलं किंवा मग तिला झोपायचं असलं किंवा त्यात तिच्या एखाद्या गोष्टी, एखाद्या दुसऱ्या गोष्टी हे असल्या, त्याच्यामध्ये माझा भरपूर सारा वेळ जातो. कधी-कधी क्लीनिंगमध्ये माझा वेळ जातो. भरपूर सारा मेस झालेला असला, तो क्लीन करण्यामध्ये माझा भरपूर सारा वेळ जातो. सो ह्या सगळ्या ह्याच्यातून ना मधला एक वेळ होता ना, तेव्हा मी खूप असं हे व्हायचं ना, की एखादा दिवस असा जायचा ना, की मला काहीच करायचं नाही. म्हणजे माझ्याकडे 100 कामं आहेत, पण मला एकही करायचं नाहीये. का? कारण मला खूप ओव्हरवेल्म फील होतंय. असं वाटतंय, की काही चांगलं झालंच नाहीये. सो तुम्हाला तो मी टाईम देणं जरुरी आहे. आता माझा मूव्ही टाईम आहे. तुमचा त्याच्यामध्ये वेगळा कुठला असू शकतो. सेल्फ केअर असू शकतो तुमचं किंवा तुमच्या फ्रेंड्स बरोबर बाहेर जाणं असू शकतं. तो मी टाईम हवाय. माझ्यासाठी तो मूव्ही टाईम आहे. मला सोलो मूव्हीज म्हणजे मी माझ्यासाठी काहीतरी बनवते. मी काहीतरी घेते आणि मी बसते. मी बसते, ती मूव्ही बघेपर्यंत मी ते खाते. मी शांतपणे हे ते ते बोलतात ना सॅड मूव्ही असेल तर मी रडते. फनी असेल तर हसते. फेव्हरेट असेल तर ते मला आणखी छान वाटतं. सो त्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. जास्त वेळ नाही लागत. एखादी गोष्ट बनवायला म्हणजे जसा माझा पास्ता असतो. एका तासामध्ये मला 2-3 गोष्टी बनवायच्या तर तासाभरात मी त्या कापून वगैरे हे करून सेट करून मी त्या बनवते. एक अर्धा तास पण भरपूर होतो. त्यात एक 1.5-2 तासाची, 2.5 तासाची मूव्ही असते. सो एखादा सॅटर्डे, फ्रायडे नाईट किंवा सॅटर्डे नाईट असं तुम्ही डिसाईड केलं, तुम्ही ती मूव्ही लावली, ती बघितली. तो तुमचा वेळ असतो, की तो तुम्हाला स्पेंड करायचा आहे किंवा मग त्या वेळेमध्ये तुम्ही लिहू शकता, जर तुम्हाला आवडत असेल. तुम्ही ड्रॉ करू शकता, तुम्हाला आवडत असेल तर किंवा मग एखादी सीरीज तुम्ही केली आहे, तुम्ही ती बघू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. तुमच्या फ्रेंड्स बरोबर टाईम स्पेंड करू शकता, की तुमच्या फ्रेंडला इन्व्हाईट करू शकता, की चला आपण दोघं मिळून, आपण दोघी मिळून पार्टी करूयात. सो समथिंग लाइक दॅट जे तुम्हाला आतून चांगलं फील करवेल. नॉट अ मटेरियलिस्टिक थिंग. सो प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात असंही नाहीये. खुश होण्यासाठी पैशांची गरज आहे. म्हणजे पैशांची गरज आहे ऑब्व्हियसली खुश होण्यासाठी पण आहे. पण कधी-कधी तुम्ही न स्पेंड करता पण भरपूर हॅपी होऊ शकता. त्या गोष्टी तुम्हाला शोधायच्यात, की तुम्हाला कशातून मिळतं. एकदा हा स्वतः कुक करून मूव्ही टाईम करून बघा. मे बी तुम्हाला आवडेल तो आणि मी सांगू शकते लाइक 80-90% लोकांना ते आवडू शकतं. कारण आपली फेव्हरेट मूव्ही विथ आपलं फेव्हरेट फूड जे आपण स्वतः बनवलंय. व्हॉट इज बेटर दॅन दॅट? 7th आहे व्हिजन बोर्ड. आता हे आउट ऑफ नोवेअर आहे. मी फर्स्ट टाईम बनवला होता व्हिजन बोर्ड आणि त्याचा व्हिडिओ पण आहे. कसा बनवायचा, कसा मी बनवला, काय थॉट्स होते त्याचा व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी देईन. तो पण जाऊन बघा तुम्ही जर तुम्हाला बनवायचा असेल तर. व्हिजन बोर्ड आणि हॅपीनेसचा हा संबंध आहे ना, की तुम्ही तुमच्या ज्या अचीव्ह करायच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही एका ह्याच्यावरती लावलेल्या आहेत. त्याच्यावरती तुम्ही अफर्मेशन्स लिहिलेले आहेत. जसं माझा व्हिजन बोर्ड दाखवेन मी इथे. तो त्याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्याच्यामध्ये 2-3 माझे अफर्मेशन्स आहेत, जे मला खूप रिलेट करतात आहेत. ते मी त्याच्यावरती लिहिलेले आहेत आणि तो एका अशा जागी आहे, जिथे मी येता-जाता मला तो दिसतो. आता मला माझे गोल्स अचीव्ह करायचे आहेत आणि असं पण आहे, की मी एक म्हणतात ना ChatGPTवरती एक प्रॉम्प्ट टाकून मी असं पण हे करून घेतलं, की हे अचीव्ह झाल्यानंतर मला कसं वाटणार आहे. इट्स ओके. इट इस अ काइंड ऑफ मटेरियलिस्टिक थिंग, बट स्टिल ते झाल्यावरती मला असं-असं वाटणार आहे. सो जेव्हा पण मी त्या व्हिजन बोर्डकडे बघते ना, मला एक अलग हॅपीनेस मिळतो. आय डोंट नो हे प्रत्येकाबरोबर होतंय, की हे फक्त मीच आहे.
नॉर्मली पण विजन बोर्ड बनवावा तुम्ही अशी इच्छा आहे माझी. कारण भरपूर लोकांचे मॅनिफेस्टेशन्स खरे झालेत आणि एक ट्राय द्यायला काहीच हरकत नाहीये. सो तो तर एक त्याचा खूप मोठा फायदा आहेच. पण तो विजन बोर्ड तुम्ही नॉर्मली पण जाताना बघताय ना, तर काही अशा गोष्टी ठेवा, ज्या मे बी कधी-कधी कंप्लीट होतात, काही किंवा कंप्लीट होणार आहेत किंवा तुम्ही ऑलरेडी फील करताय, की हे कंप्लीट झाल्यावर मला असं फील होणार आहे. सो जेव्हा पण तुम्ही त्या गोष्टीकडे बघाल ना, तुम्हाला असं वाटेल, की त्याच्यातून एक छोटासा स्पार्क येईल, जो तुम्हाला हॅपी फील करवेल. ह्याच्यामध्ये मी जास्त नाही बोलणार, पण हां, ती छोटीशी गोष्ट असू शकते, जी तुम्हाला हॅपी करेल. लास्ट बट डेफिनिटली नॉट द लीस्ट, इफ यू आर अ बुक फॅन, लाइक अ बुक फ्रीक, तुम्हाला तुमचं एखादं ऑर्डर केलेलं चांगलं बुक ते वाचताना छान वाटू शकतं. तुम्ही रीड करत नाहीये, एखादा ऑडिओ बुक लावा. YouTubeवरती खूप सारे ऑडिओ बुक्स चांगले आहेत. जर तुम्हाला रोमॅन्टिक स्टोरीज आवडतात आहेत, तुम्ही लावा. तुमचं काम करता-करता तुम्ही ते ऐकू शकता आणि ते आपण एका वेगळ्या जगामध्ये जातो. लाइक आपल्या रिॲलिटीपासून थोड्याशा दूर कुठेतरी, जिथे आपल्याला आपण दुसऱ्या कोणाच्या तरी जगात असतो. तिथे आपण फील करत असतो आणि ही गोष्ट खूप छान वाटते, खूप छान वाटते. म्हणजे मी आधी ॲड करायला पाहिजे होती ॲक्चुअली, पण तरी पण असं झालं, की भरपूर लोकांना नसतो इंटरेस्ट, बट इंटरेस्ट घ्यावा तुम्ही. तर ह्या सर्व म्हणजे सेल्फ हेल्प बुक्स वगैरे पण जर तुम्हाला नसेल हे होत, तरीही त्या टाइपच्या फिक्शनल बुक्स मध्ये तुम्ही हरवून जाऊ शकता. त्या खूप सुंदर असतात. खूप काही-काही स्टोरीज एवढ्या सुंदर मी ऐकल्यात ना, इव्हन YouTubeवरती हे होतं ते. त्या स्टोरीजमध्ये असं हरवून जायला होतं. सो अशा भरपूर गोष्टी मिळतील तुम्हाला. भंडार आहे इकडे, काही कमी नाहीये. सो तुम्ही ते जाऊन ट्राय करू शकता. तुम्ही रीडर आहात, तर तुम्ही तुमचा टाईम देऊन तुम्ही बुक वाचू शकता. ते वाचताना पण तुम्हाला छान वाटेल. नाही वाचता येत, तर तुम्ही ते ऑडिओ बुक्स ऐका किंवा आणखी एखादी गोष्ट जर बघायचीच झाली, तर मनावर घेणार नसाल तर. YouTubeवरती खूप सारे व्लॉग्स टाइप्स असतात किंवा एस्थेटिक ज्या मुली वगैरे खूप एस्थेटिक छान गोष्टी बनवतात. त्यांचा प्रोडक्टिव्ह वीक वगैरे बनवतात. त्यातनं एक छान मोटिव्हेशन येते आणि काही गोष्टी शिकायलाही मिळतात. जसं की मी खूप हे सेल्फ सेल्फ इम्प्रूव्हमेंट, डेव्हलपमेंट, सेल्फ हेल्प, सेल्फ लव्ह ह्या गोष्टींमध्ये यायच्या आधी मी खूप सारा रिसर्च केलाय, खूप सारे व्हिडिओज बघितले, खूप साऱ्या गोष्टी मी स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करायचा ट्राय केलाय आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली. त्याच्यामुळे ते खूप नॅचरली येतंय. बट त्यावेळेमध्ये पण मी खूप साऱ्या अशा मुलींचे हे बघितले ना, ज्या तुम्हाला ओव्हरवेल्म फील न करवता, म्हणजे तुम्हाला कमी फील न करवता पण तुम्हाला खूप छान फील करवून देतात. असे पण खूप सारे व्लॉग्स आहेत. तुमच्यासाठी जे बेटर आहेत त्यांना निवडा. इव्हन सोशल मीडियावरती पण तुम्ही कोणाला फॉलो करताय हे पण जरुरी आहे. जे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कमी फील करतात. म्हणजे त्यांचं इंटेन्शन नसतं, बट त्यांना बघून तुम्हाला खूप लो फील होतं ना, नका फॉलो करू अशा लोकांना. कारण तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी आपण खूप साऱ्या रोबोटिक थिंग्सकडे जातोय आणि त्यात पण ह्या छोट्या-छोट्या हॅपीनेस विसरून जातोय. सो जर त्यात पण तुम्हाला भरपूर वाईट फील होत असेल, तर मग लाईफ खूप युजलेस वाटू शकते, जी ती नाहीये. लाईफ खूप अमेझिंग आहे, जर तुम्हाला तुमची हॅपीनेस मिळाली तर. सो प्रत्येक गोष्टीकडे मटेरिअलिस्टिक वेने बघण्यापेक्षा थोड्याशा काही अशा गोष्टी शोधा, ज्या तुम्हाला रिअल हॅपीनेस देऊ शकतात, ज्या मटेरिअलिस्टिक नाहीयेत, ज्याच्यासाठी तुम्हाला विचार करायची गरज नाहीये, ज्याच्यासाठी तुम्हाला पैशांचा वेट करायची गरज नाहीये. अशा गोष्टी शोधा, त्या करा. कारण तुम्ही इम्पोर्टंट आहे. तुमचा हॅपीनेस इम्पोर्टंट आहे. कारण तुम्ही हॅपी असाल, तुम्ही प्रोडक्टिव्ह असाल, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस अचीव्ह करू शकता. कारण जर तुम्ही हॅपीच नाहीये, तर मग सक्सेस अचीव्ह केल्यानंतरही तुम्हाला लोच फील होईल. तुम्हाला फेल्डच फील होईल किंवा मग तुम्हाला कधी ते मिळणारच नाही जे तुम्ही शोधताय. कारण तुम्हाला माहितीच नाहीये तुम्ही काय शोधताय. सो स्वतः शोध घ्या. पहिली गोष्ट तर ह्यातल्या गोष्टी ट्राय करा. तुम्हाला चांगल्या वाटल्या तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मला खूप छान वाटेल तुमच्या कमेंट्स वाचताना. त्यात मला Instagramवर फॉलो करा जर तुम्हाला पोजेस फॅशनमध्ये इंटरेस्ट असेल तर. लाइक ज्या रियुजेबल किंवा भरपूर साऱ्या टाइपच्या फॅशन्स आहेत किंवा तुम्हाला फोटोज वगैरेच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याची आवड आहे, तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला तिथे फॉलो करू शकता. माझ्या लाईफच्या अपडेट्स पण मी तिथे देते. सो येस, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर मला तुम्ही सजेशन्स देऊ शकता Instagramवरती पण, YouTubeच्या कमेंट सेक्शनमध्ये पण, की तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल आणखी ह्या याच्यामध्ये काय एक्सप्लोर करू, काय नवीन एक्स्ट्रा आणू मी तुमच्यासाठी. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सना, अशा फ्रेंड्सना हा शेअर करा, ज्यांना ह्या गोष्टींची गरज आहे, ज्यांना हॅपीनेस नाहीये ज्यांच्या याच्यामध्ये किंवा जे स्ट्रगल करतात आहे, असं तुम्हाला वाटतं. त्यांनाही हेल्प करा. थोडीशी तुमच्या फॅमिलीमधले कोणी असतील त्यांनाही हेल्प करा. हे सगळं ट्राय करा आणि तुमची हॅपीनेस शोधा. तुम्ही
खूप इम्पॉर्टंट आहात. तुम्ही इम्पॉर्टंट आहात. आय लव्ह यू.